महाराष्ट्रातला विधानसभेचा महाराणा संग्राम संपला। दिग्गज लोक पडले, सर्वसामान्य काही लोक निवडून आले, पण काही विजय चटका लावून जातात तर काही पराजय हे सुद्धा मनाला लावून जातात। यामधलाच अमरावती जिल्ह्यातला दबंग आवाज, रक्तदान करणारा, अंध अपंग यांचा कैवारी, शेतकऱ्यासाठी सभागृहात प्रश्न विचारून सभागृह दणाणून सोडणारा असा एक सर्वसामान्य घरातील बच्चू कडू नावाचा जो एक आमदार होता, तो पडल्यानंतर मनाला बसलंय आणि राज्यकर्त्याला तेच पाहिजे होतं की बच्चू कडू सारखा माणूस त्यांना सभागृहात पाहिजे नव्हता। मग बच्चू भाऊ हरले का? नवनीत राणा म्हणते आता कसं वाटतंय, तर हे बच्चू कडू नवनीत राणा यांच्याच्याने पडलेले नाहीत। बच्चू कडूच्या प्रामुख्याने आपण चुका जर काढायला गेलो तर प्रामुख्याने त्यांची एक चूक काढता येईल असेल की त्यांनी ते एवढे मोठे नेते झालेले होते की त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करावं। त्यांनी पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं, मतदार संघात लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं। त्यांचे 2 आमदार आल्यामुळे त्यांना थोडीशी भाषणात त्यांनी सांगितले की 4-5 जर आमदार असते तर थोडासा दमदार आवाज सभागृहात फिरला असता। 4-5 तास स्वतः तेही निघून आले। यांचे प्रामुख्याने कारण म्हणजे यांचं मतदारसंघावरचं लक्ष दुर्लक्षित होऊन त्यांनी ते सर्व कार्यकर्त्यांच्या भरोशावर सोडलं आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना एवढा माजा लागला होता की सर्वसामान्य जनतेला ते वेठीस धरत होते। त्यामुळे कार्यकर्ता त्यांचा दुरावा गेला, म्हणजे बच्चू भाऊ कडू यांचा कार्यकर्त्यावर म्हणजे त्यांच्या नेत्यावर अतिविश्वास हा एक फॅक्टर झाला। त्यानंतर पाटील समाजाचा दुसरा कॅन्डिडेट तिथे प्रवीण तायडे आणि तो बीजेपीकडून दिला, ते त्यांच्या मताधिक्य जे आहे ते कमी करण्यास कारणीभूत ठरलं आणि बच्चू भाऊ तशी 5 ते 7 हजाराच्या फरकानेच निघत होते। वर्गणी करून आमदार झालेला माणूस आज औरंगाबादला जाऊन कित्येक कोटीच्या सभा घेतो आणि लोक जमवतो फक्त प्रेशर टाकण्यासाठी सरकारवर। ते करत असताना त्यांची तिथे चूक झाली। अंध अपंग हे सर्व त्यांच्या मतदारसंघातले नव्हते, महाराष्ट्रातले त्यांनी बोलावले होते। लोक कसे आले, काय आले हे सर्वांना माहित आहे, कारण आजच्या सभेत लोक तसे येत नाहीत, हे सर्वांना ज्ञात आहे। ते फॅक्टर झालं। त्याच्यानंतर त्यांचं दुसरं फॅक्टर होतं की त्यांनी उद्धव साहेबांच्या महाविकास आघाडीतच जर त्यांना साथ दिली असती आणि ते गुवाहाटीला जर गेले नसते तर आज उद्धव साहेबांनी ताकद लावली असती, त्यांना 2 वर राज्यमंत्रीपद दिलं होतं, त्यांना त्यांच्या मागे ताकद लावली असती आणि तिथे बबलूभाऊ देशमुख यांना माघार घ्यायला लावून तिथे बच्चू कडू हा एक उमेदवार दिला असता महाविकास आघाडीच्या कडून, म्हणजे बबलू देशमुख यांना एमएलसीवर पाठवलं होतं। हा सुद्धा पर्याय होता, पण आज त्यांचे ते पर्याय फुटले कारण ते गुवाहाटी गेल्यामुळे ते उद्धव साहेब ठाकरे यांच्या मनातून सुद्धा उतरले आहेत। इकडून तिकडून ते महायुतीत गेल्यानंतर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की हे महायुतीचं सरकार पडेल हा त्यांचा भ्रम, त्यामुळे त्यांनी बाजी पलटवली आणि महायुतीलाही सोडलं आणि महायुतीच्या विरोधात बोलायला लागले। तेच जर यावेळेस ते महायुतीचे इकडून उभे असते तर आज तरी प्रवीण तायडेच्या जागी त्यांची सीट कन्फर्म असते। महाविकास आघाडीचे इकडून असते तर बबलू देशमुखच्या जागी ते सीट, म्हणजे त्यांचे आमदार व्हायचे स्वप्न हे भंगलं नसतं। त्यानंतर त्याने तिसरी आघाडी करून महाराष्ट्रात आपल्या सीटा कशा येतील यावर लक्ष केंद्रित केलं आणि तिथेच त्यांचा घात झाला। आज त्यांना महाविकास आघाडीकडून सुद्धा एमएलसी मिळणार नाही आणि महायुतीकडून सुद्धा एमएलसी मिळणार नाही। म्हणजे आज बच्चू कडू
हे जे महाराष्ट्रात एक नामवंत नाव होतं, गाजलेलं नाव होतं की आज अधिकारी त्यांना थरथर कापत, आज ते तरी त्याचं प्रमाण कमी झालं असं म्हणण्यास काही हरकत नाही. त्यांनी भाषणातून अनेक मुद्दे मांडले. त्यांचं भाषण म्हणजे हृदयाचं ठाव घेणारं भाषण असते. त्यांना कार्यकर्त्यांना संबोधन केलं, नेत्यांना संबोधन केलं. जे त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतला हे त्याच्या लक्षात आलं की हे ईव्हीएम मशीनचा घोटाळा नाही आहे, हे आपल्या ज्या गलत्या झाल्या याचमुळे आपण इथे पडलेलो आहोत. ते जरी म्हणतात समाजसेवा हरली, पण नाही, समाजसेवा हे लोक निरंतर करत राहतात. पण नारायण राणेसारखे नालायक मुलं जर निवडून येतात, ते काय बकलतात काय नाही या सर्व महाराष्ट्र पाहते. आणि 2 दिवस अगोदर येणारी महाविकास आघाडी 2 दिवसातच लंपट होते. प्रामुख्याने हा आहे लाडक्या बहिणीचा प्रभाव. महाविकास आघाडी सोडल्यानंतर बच्चू भाऊचे मॉमेडियन व्होट हे 5% 10% जरी कट झाले असतील तरी तो त्यांचा झप्पा त्यांना बसला. तो महाविकास आघाडीचे मॉमेडियन बौद्ध समाजाचे व्होट हे बबलू देशमुख यांच्याकडे वळले. आणि जो प्रामुख्याने महाराष्ट्रात फॅक्टर होता लाडकी बहीण, यामध्ये कुठे कुठे मुस्लिम समाजाच्या महिला सुद्धा ऐकले. त्यांनी सुद्धा हाच विचार केला असेल की काही महिला, जेव्हा मी विचारलो तेव्हा त्या महिलांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कोणाला दिलं, आम्ही म्हणते बीजेपीला. मी म्हटलं बीजेपीला का, जातीवादी संघटना, आम्हाला त्यांचं काही घडणार म्हणते. पहिल्यांदा पोट, आम्ही अंडे बिस्किट विकून म्हणते आमचा उदरनिर्वाह करतो की महिन्याचे आम्हाला 1500 रुपये जरी भेटले, कोंबडीचे अंडे, असे काही गरीब लोक त्यामध्ये उदरनिर्वाह घरी बसून करतात. त्यांच्या घरचे लोक हमाली केळे हे विकतात. कुठंतरी आवक असायला पाहिजे. पण म्हणते बीजेपीने आम्हाला 1500 रुपये दिले. त्या 1500 रुपयात आज आमच्या नवऱ्यासमोर आम्हाला हातपासवात लागत नाही. अशा प्रमुख घटना हे कारणीभूत होत्या. आणि महाविकास आघाडी असो की महायुती असो, यांना बच्चू कडू सारखा सभागृह डोक्यावर घेऊन नाचवणारा, मुद्देसूद भाषण करणारा वक्ता आमदार त्या सभागृहात पाहिजे होता. त्यामुळे बच्चू भाऊला हे जास्तीत जास्त प्रयत्न हरवायचे झाले असं म्हणण्यास हरकत नाही. यामध्ये बच्चू भाऊ सुद्धा जबाबदार आहेत. त्यापेक्षा म्हणजे त्यांनी जे कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष केलं, त्या कार्यकर्त्याचा परिणाम त्यांच्या मतदारावर झाला. आता बच्चू भाऊ यांनी पूर्ववत समाजसेवा करून त्याला सुरुवात करेल असं म्हणण्यास काही हरकत नाही. लोकांचे पैसे जमा करून जो माणूस आमदार झाला, आज तोच माणूस कोट्यातीत झाला, हे सुद्धा लोकांच्या लक्षात आलेलं आहे. बच्चू भाऊ हा एक चांगला माणूस आहे, समाजसेवक आहे. असा समाजसेवक तरी या मतदारसंघात मिळणं कठीण आहे. पण त्यांचं दुर्भाग्य, त्यांनी केलेले चुका ह्या त्यांना भोवल्या, म्हणून आज बच्चू भाऊचा पराभव झाला असं म्हणण्यास काही हरकत नाही. नुकसान हे अंध अपंग यांचं झालेलं आहे. त्यांनी महामंडळ जरी अलग काढलं असेल, पण भविष्यात एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी काय करू शकतात हे पाहावं लागेल. परिस्थिती निर्माण झाली. एकनाथ शिंदे जर सरकारमध्ये असते तर त्यांना थोडासा सपोर्ट झाला असता. पण महाराष्ट्रात ती परिस्थिती अशी निर्माण झाली की सध्याच बीजेपी हे काय करेल हे सांगता येत नाही. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. मी गणेश सागरे, माऊली धांडे, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती.